तर आता अश्विन पुढे सर्वांना सांगतो, तर आज इथे एक नाही तर दोन जोड्यांचा संगीत महासोहळा होणार आहे, त्यामुळे सर्वांनी आता पटकन इकडे उपस्थित राहावं असं म्हणून आता तो सर्वांना येण्याची विनंती करतो। इकडे नंदिनी आणि पार्थ दोघेही मस्त असे बसलेले असतात। तर आता दुसरी जोडी म्हणजे प्रिया आणि अर्जुन दोघेही तेथे आता एंट्री करतात, त्यामुळे सर्वजण टाळ्यांच्या गजरात त्या दोघांचं स्वागत करतात। मग आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते, तर अर्जुनला थोडा थोडा भास होत असतो की माझी सायली इथेच आहे। इकडे आता नंदिनी पार्थकडे पाहत मानिनी ही शारदाला म्हणते की ती छान दिसतायत ना नंदिनी आणि पार्थ, आता नंदिनी घरी आली ना मी तिची अगोदर दृष्टच काढणार आहे। शारदा म्हणते हो। दुसरीकडे रम्या आणि वसूचं मात्र अजूनही प्लॅनिंगच सुरू असतं, तेव्हा रम्या म्हणते आई मी हे बघत बसणार नाही, शांत राहणार नाही। मग आता वसू म्हणते इथे काही कारस्थान करू नको, जरा गप्प बस, माझ्या डोक्याने चाल। तर दुसरीकडे पूर्ण आजी या कल्पनाला म्हणतात आपला निर्णय चुकला नाहीये, बघ ना अर्जुन आणि आपली तन्वी किती छान दिसतीये, दोघांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखी आहे। तेव्हा दोघेही अगदी छान प्रकारे जोडीने संसार करतील असं आता पूर्ण आजी म्हणतात। इकडे आता युग म्हणतो पहिली जोडी आपली आता डान्स परफॉर्मन्स करण्यासाठी इथे येत आहे असं म्हणून तो नाव सांगणार असतो। आरू म्हणते वेडा आहेस का रे तू, प्रत्येक वेळी नाव सांगण्याची गरज नाही, जरा सरप्राईज ठेवत जा ना, असं म्हणून ती त्याला आता बाजूला घेऊन जाते। तेव्हा जयदीप आणि गौरी तेथे समोर येतात आणि डान्स करू लागतात, तेव्हा सर्वजण दोघांसाठी टाळ्या वाजवतात। तर हे दोघेही अगदी अफलातून त्याचबरोबर रोमॅन्टिक सुद्धा डान्स करतात। मग सर्वांना तो डान्स आवडतो, सर्वजण तिथे असणारे सर्वजण त्या दोघांना चेअरअप करतात। काही वेळानंतर आता तेथे युग, अश्विन आणि आरू हे तिघेही येतात आणि तेथे सर्वांसमोर त्या दोघांना चेअरअप करत पुन्हा नाचू लागतात। आता तेथे असणारा माहोलच खूप वेगळा असतो, तर अर्जुनला सायलीची आठवण येत असते। प्रिया मात्र हे सगळं काही अगदी एन्जॉय करत असते। त्यानंतर नित्या आणि अधिराज या दोघांचाही डान्स होतो। मग ते दोघेही आता तेथे अर्जुन जवळ येतात। मग आता मला वाटलंच नव्हतं तू कधी प्रेमात पडशील असं आता नित्या ही अर्जुनला म्हणते। तर जयदीप हा अर्जुनचं अभिनंदन करतो आणि म्हणतो की अर्जुन तुझं प्रेम तुला मिळणारच आणि हे प्रेम आहे ना तुझ्यापासून कोणीही हिरावून नेणार नाही। आता आमच्या दोघांचंच बघ ना, आम्ही दोघेही फायनली एकत्र आलोच ना, नित्या आणि मी दोघेही एकमेकांना भेटलोच आणि 7 जन्माचं आमचं आता पवित्र बंधन आहे, तसंही तुझं प्रेम तुला हे मिळणारच अर्जुन। तेव्हा प्रियाचा मात्र आता चेहराच पडतो। इकडे आता सायली अर्जुनकडे पाहतच असते। त्यानंतर आता नित्या म्हणते अर्जुन हे बघ आमच्यासारखंच तुझं प्रेमसुद्धा तुझी जन्मोजन्मीची साथ देणार आहे। तेव्हा प्रिया आता हसते आणि अर्जुनचा हात पटकन पकडत म्हणते तुम्हा असं बोलताय ना जसं काय आम्ही वेगवेगळेच होणार आहोत म्हणून, आम्ही दोघेही 7 जन्म एकत्रच असणार आहोत असं म्हणून ती अर्जुनच्या अगदी जवळच जाते। तेव्हा इकडे सायलीला हे पाहून खूप राग येत असतो। इकडे अर्जुन आता अधिराजला म्हणतो तुम्ही दोघेही खूप लकी आहात, कारण तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं, नाहीतर काही लोकांना खूप सॅक्रिफायसेस करावे लागतात। त्यावेळी आता प्रिया ही म्हणते की अर्जुन अरे तू बरोबरच बोलतो, कारण आपल्याला आपलं प्रेम हे मिळालं आहे। मग आता अर्जुनचा तरीही चेहरा पडलेलाच असतो आणि नित्य अधिराजने हे बरोबर ओळखलेलं असतं। त्यानंतर आता नित्या आणि अधिराज हे दोघेही तेथून जातात। तर आता अर्जुन पटकन प्रियाच्या हातातून आपला हात सोडवून घेतो आणि जरा बाजूलाच बसतो। इकडे सायली आणि कुसुमला काही सुचत नसतं करावं तरी काय, आता अर्जुनपर्यंत पोहोचायचंच कसं दोघींनाही कळत नसतं। त्यामुळे सायली म्हणते आता मला इथेच प्रयत्न करावे लागतील। त्यानंतर एका वेटरकडून पेन घेत सायली एक आयडिया करते आणि जो टिश्यू पेपर असतो ना त्या टिश्यू पेपरवर लिहिते की अर्जुन सर मी या संगीत सोहळ्याला आले आहे, मगापासून तुमच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतीये परंतु इथे काही बोलता येत नाही सायली असंही ती पुढे लिहिते आणि अर्जुनपर्यंत ते लेटर आता कसं पोचवायचं याचा विचार करते। तेव्हा हे लेटर आता पोचवायचं कसं असं आता कुसुम तिला विचारते। तेव्हा सायली आता लगेच ट्रेमध्ये 2 ज्यूसचे ग्लास ठेवते, त्याचबरोबर ते लेटरसुद्धा बरोबर घेते आणि कुसुमला म्हणते असं आता अर्जुनकडे घेऊन जायचं हे लेटर। इकडे आता नंदिनी आणि पार्थ दोघेही शांत बसलेले असतात। तेवढ्यातच दुसरीकडे रम्या काय करते तर लगेच वसू जवळून उठते आणि
एकांतात जात आता त्या पावडरकडे पाहत असते, कारण तिने खाजखुजलीची पावडर आणलेली असते. तेव्हा एका टिश्यू पेपरवरती खाजखुजलीची ती पावडर ठेवते आणि म्हणते की ही पावडर एकदा का नंदिनीच्या अंगावर पडली ना, तिला हा संगीत सोहळा सोडून जाण्याशिवाय दुसरीकडे पर्यायच नाही, असं म्हणून आता ती तसा प्लॅन करते आणि हळूच ती पावडर घेऊन नंदिनीजवळ जाते. इकडे सर्वजण आपापल्या गप्पांमध्ये बिझी असतात, तर रम्या ही वसूकडे पाहते. काही वेळानंतर सायली ही पुढे अर्जुनजवळ येऊन थांबते. खरं तर तिला आता ते लेटर आणि ज्यूस त्याला द्यायचा असतो. तो एकदम आपला शांत बसलेला असतो. इकडे रम्याने ज्या टिश्यू पेपरमध्ये खाजखुजलीची पावडर घेतलेली असते, ती पावडर नेमकी नंदिनीच्या तेथे टाकते. त्यामुळे आता ती खूपच खुश होते आणि पटकन बाजूला जाते. कुणालाही संशय येऊ न देता तिने हे कारस्थान केलेलं असतं. इकडे आता सायलीने टिश्यू पेपर आणलेला असतो आणि त्यावर लिहिलेलं असतं की मी इथे आली आहे अर्जुन सर. आता हाच पेपर ती अर्जुनजवळ ठेवते आणि पटकन थोडीशी पुढे जाते. तेथे गेल्यानंतर ती अर्जुनकडे सतत पाहत असते की अर्जुन कधी एकदा ती चिठ्ठी वाचतोय. प्रियाचं आणि अस्मिताचं मात्र मेकअप करणं तिथे अजूनही चालूच असतं. काही वेळानंतर आता रम्या देखील आता नंदिनी जवळच उभी असते, कारण तिला पाहायचं असतं की नंदिनीला कशा प्रकारे आता खाजखुजली येतीये, कारण ती हा जेव्हा मंडप सोडून पळेल ना, तेव्हा मला खूप आनंद होईल, असं म्हणून आता ती त्याच विश्वामध्ये अगदी रमलेली असते. कधी एकदा नंदिनी इथून जाईल. वेळाने मात्र सायली ही अर्जुनकडे पाहत पाहत पुढे चाललेली असते. तेव्हा आता रम्याला ती जाऊन थोडीशी धडकते, तर तिच्या हातात असणारा ट्रेमधील ग्लास हा खाली पडून फुटतो. त्यामुळे नंदिनी आता पटकन उठते. तेव्हा आता रम्याचा हा प्लॅन इथेच फसतो. तर सायली सर्वांना अगोदर सॉरी असं म्हणते आणि लगेच ती काच गोळा करू लागते. काचेचे ग्लास जो फुटलेला असतो ते व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर आता नंदिनीच्या तेथे जी खाजखुजलीची पावडर ठेवलेली असते ना, ती पावडरसुद्धा आता लगेच सायली घेते आणि ट्रेमध्ये ठेवते. त्यामुळे रम्याचा प्लॅन हा इथेच फसतो. तेव्हा रम्या ही खूपच रागात सायलीकडे पाहते. तर आता नंदिनी पुन्हा आपल्या जागेवर बसते. तर सायलीने अप्रत्यक्षरित्या नंदिनीला चांगली मदतच केलेली असते. काही वेळानंतर आता जो सायलीने तेथे टिश्यू पेपर ठेवलेला असतो, तो टिश्यू पेपर आता लगेच प्रिया घेते आणि आपली लिपस्टिक अशी व्यवस्थित सेट करू लागते. सायलीला आता काय करावं सुचत नाही, कारण प्रियाने तिचा प्लॅन हा फेल केलेला असतो. मग त्यानंतर प्रिया आता ती अर्जुनसाठी लिहिलेली जी चिठ्ठी आहे ना, तीच अशी चुरगळते आणि फेकून देते. सायली आता प्रियाकडे पाहतच राहते. प्रिया उद्धटपणाने विचारते, काय ग, काय पाहतीयेस? उचल ती चिठ्ठी अगोदर. मग नाईलाजाने सायलीला ती चिठ्ठी उचलावी लागते. इकडे सायली आणि कुसुम या दोघींचाही आता प्लॅन फेल झाल्यामुळे त्या पुन्हा त्या वेटर असतात ना, त्या ठिकाणी येतात. तर आता सायलीला कुसुम विचारते पुढे काय करायचं. सायली म्हणते पुन्हा प्रयत्न करायचा. तेव्हा प्रयत्न तरी कसा करायचा, या प्रियाने तर प्लॅन फेल केला, असं कुसुम म्हणते. त्यानंतर सायली आता लगेच म्हणते की नाही, मी दुसरं काहीतरी आता आयडिया करते, परंतु मला आज काहीही झालं तरी अर्जुन सरांबरोबर बोलायचंच आहे. तर दुसरीकडे आता पार्थ आणि नंदिनी हे दोघेही जरा बाजूला उभे असतात. तेवढ्यातच सागर मुक्ता तेथे येतात. तेव्हा घरचं लग्न आणि किती उशीर केला यायला, असं पार्थ सागरला विचारतो. त्यावेळी आता ह्या काहीतरी काम आलं म्हणून यांनी उशीर केला जरा. मग आता मुक्ता म्हणते तुमचं ना नेहमीचंच असतं. अहो माझ्यामुळे नाही उशीर झाला, सांगते तुला अगं नंदिनी, यांनीच अर्धा तास उशीर केला, म्हणजे आरशासमोर अर्धा तास मेकअप करत बसले होते. तेव्हा सागर आता हसतो. त्यानंतर आता अरेंज मॅरेजमध्ये कसं असतं ना, लग्नानंतर खूप काही गोष्टी कळतात, असं आता मुक्ता म्हणते. त्यावेळी आता सागर नंदिनीला म्हणतो, तुमचंही अरेंज मॅरेज आहे ना, मी तुम्हाला याच्या काहीतरी 4-5 गोष्टी सांगतो, म्हणजे तुम्हाला लग्नानंतर सोप्या होतील. नंदिनी म्हणते हो सांगा ना. मग आता सागर लगेच बोलू लागतो की तुम्हाला सांगू काय एक, अहो कॉलेजमध्ये असताना ना याचं एका मुलीवर एवढं प्रेम होतं ना की अक्षरशः तिच्यासाठी तो वेडापिसा झाला होता. तेव्हा नंदिनी आता पार्थकडे पाहतच राहते आणि तिला एका क्षणी टेन्शन येतं. त्यानंतर पार्थने तिला विचारलं की तू माझ्याबरोबर लग्न करशील का, परंतु तिला दाढी असलेली मुलं आवडायची. तेव्हा मुक्ता विचारते काय हो, मग पार्थला तर दाढी आहे ना. सागर आता पुढे सांगतो, तेव्हा कुठे पार्थला दाढी होती, तेव्हापासून तो दाढी ठेवायला लागला.
पुढे सागर म्हणतो, अहो नंदिनी वहिनी, तुम्हाला वाटत असेल ही दाढी तुमच्यासाठी आहे, परंतु असं काही नाही आहे, ती तिच्यासाठी होती, कॉलेजमध्ये जी होती ना तिच्यासाठी. तर नंदिनीचा चेहरा अजूनच पडतो. तेव्हा मुक्ता म्हणते, हा सगळी गंमत करतोय, अजिबात असं काही झालेलं नाही आहे. तेव्हा नंदिनी कुठे कशीबशी आता स्वतःला सावरते आणि मग हसते. त्यानंतर आता इकडे आरू ही सागर मुक्ताला आवाज देत तुमचा डान्स परफॉर्मन्स पाहायचं असल्याचं म्हणते आणि स्टेजवर त्या दोघांनाही बोलवते. त्याचवेळी आता लगेच ते दोघेही म्हणतात, नाही नाही, आम्हाला नाही येत डान्स करायला. तेव्हा येतोय डान्स करायला, तुम्ही डान्स करायचाच आहे असं आरू हट्टाने म्हणते. मग नाईलाजाने त्या दोघांनाही स्टेजवर जावं लागतं. तेव्हा सागर आणि मुक्ता हे दोघेही खूप छान असा कोळी गीतावर डान्स करतात. तेव्हा सर्वजण खूप खुश होतात आणि त्या दोघांच्या डान्ससाठी सुद्धा चीअरअप करतात. इकडे आरू आणि काव्या या दोघीही सुद्धा छान असा डान्स करत असतात. त्यानंतर आता त्या दोघांचाही डान्स परफॉर्मन्स होतो. तेव्हा सर्वजण आता दोघांसाठी टाळ्या वाजवतात. तर आता या संगीत सोहळ्याला नंदिनी आणि पार्थच्या या मित्रमैत्रिणीने हजेरी लावल्यामुळे या संगीताला 4 चांद लागलेले असतात. त्यामुळे सर्वजण खूपच खुश होतात आणि संगीत सोहळा अजूनच बहरदार होतो. मात्र रम्याचं लक्ष कशातच नसतं. वसू आता तिला म्हणते, काय चाललंय ग तुझं? काय मघापासून मी बघतीये तिथे दिवा शांत करून तू अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. आता मी तो मुद्दा उचलून धरला म्हणून बरं झालं, नाहीतर तू तिथे काय सांगितलं असतंस? अगं असे हलके फुलके प्लॅन करू नको तू, तुला किती वेळा सांगू मी, असं म्हणून वसू तिच्यावर ओरडते. त्यानंतर रम्या विचारते, काय करू काय मग मी आई? मग आता फक्त शांत राहायचं, अजिबात काही गडबड करायची नाही असं वसू म्हणते. कारण एकच घाव घालायचा आहे, नंदिनीचा विषय कायमचा संपवायचा आहे असं आता लगेच वसू म्हणते. आणि सगळं काही माझ्यावर सोड, मी एकच घाव घालणार आहे, त्यामुळे तू फक्त गप्पा आणि गप्पा बसायचं, शांतपणे पाहत राहायचं. अगं बाळा, मला पण तुझी काळजी आहे आणि तुझाही विचार मी करतीच आहे, त्यामुळे जरा गप्पच बस. तेव्हा ठीक आहे असं आता रम्या म्हणते. इकडे अर्जुन हा शांतच असतो, तर प्रिया आता सारखी त्याला चिकटत असते आणि त्याच्याबरोबर बोलत असते. लांबूनच सायली हा सगळा प्रकार पाहते, कारण अर्जुनला तिच्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही हे दिसत असतं तिला, त्यामुळे ती खूप चिडलेली असते. पण आता तिचाही नाईलाज होतो, ती समोरासमोर काही करू शकत सुद्धा नसते. तर प्रिया अर्जुनला विचारते, आपण कोणत्या गाण्यावर डान्स करायचा? तर अर्जुन आता काहीच बोलत नसतो. दुसरीकडे रविराज, विक्रम आणि प्रताप हे तिघेही गप्पा मारत ज्यूस पीत असतात. मानिनी, त्याचबरोबर कल्पना, शारदा या तिघीही आता तेथे येतात आणि त्या तिघांबरोबर गप्पा मारू लागतात. त्यानंतर आता तन्वीची काळजी गेली ना तुझं? प्रताप आता रविराजला विचारतो. तेव्हा आता रविराज म्हणतो की नाही, तन्वीची काळजी आहे ना ती वाटतच राहणार. मग आता विक्रम हसूनच म्हणतो, रविराज, अरे अर्जुन सारखा चांगला जावई तुला कुठे मिळणार आहे अजून? तेव्हा अर्जुन आदर्शच आहे आणि हे मला माहीत आहे असं रविराज म्हणतो. त्यानंतर तन्वीला प्रत्यक्ष सावित्रीमाईंचा आशीर्वाद मिळाला, त्यामुळे तिच्या सुखी संसाराचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका असं शारदा विश्वासाने रविराजला म्हणते. त्यानंतर मानिनी आता म्हणते, रविराज भाऊजी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण अहो तन्वी आणि त्याचबरोबर अर्जुन खूप छान संसार करतील आणि घरातील सर्वजण सुद्धा तन्वीवर खूप प्रेम करतात. तेव्हा त्या विश्वासावर तर मी आज आनंदी आहे असं रविराज म्हणतो. इकडे सायली आता कुसुमकडे येते आणि म्हणते की कुसुमताई, आता तुम्हाला एक ताट भरून दे ग, मी अर्जुन सरांच्या रूममध्येच जाते आणि तिथे त्यांच्याबरोबर बोलते, कारण मला काही चैन पडत नाही. तेव्हा ठीक आहे असं कुसुम म्हणते आणि लगेच ताट भरते. त्याचवेळी समोरून आता अश्विन त्याचबरोबर प्रताप हे दोघेही येतात. मग आता सायली तिकडे चाललेली असताना अश्विन सायलीलाच नेमका विचारतो, मला कॉफी द्याल का प्लीज? तेव्हा सायली थोडी घाबरते. मग आता घाबरलेल्या सायलीला पाहताच कुसुम बाजू सावरते आणि लगेच हिंदीमधून बोलते की कॉफी इधर मिलेगी सर. मग प्रताप अश्विन तिथे जातात. इकडे प्रिया आणि अस्मिता मात्र मिरवण्याच्याच गोष्टी करत असतात. तेव्हा त्या दोघीही अर्जुनच्या खोलीबाहेरच गप्पा मारत असतात. मग आता अस्मिता म्हणते, मला तर वाटलं होतं की सगळे प्रोग्रामच कॅन्सल करून टाकावेत, कारण हे मध्ये घोळ झाले होते ना म्हणून. तेव्हा
मग नंतर विचार आला मनात की नको, कारण छान छान कपडे घालून मिरवणार कोण, तेव्हा तू करवली आहे म्हटल्यानंतर मिरवावं तर तुला लागेलच ना, असं प्रिया म्हणते. त्यानंतर प्रिया म्हणते तू बघितलंस ना अस्मिता पण कसा दिवसभर अर्जुन हा चेहरा पाडून बसलाय ते. तेव्हा अस्मिता म्हणते असं करून नाही चालणार, कारण अर्जुनने सर्व कार्यक्रमांमध्ये भाग हा घेतलाच पाहिजे. चल आपण त्याच्या रूममध्ये जाऊयात, त्याच्याबरोबर बोलते आणि त्याचा कानच पिळते. इकडे आता सायली ही अर्जुनच्या रूमकडे निघालेली असते. ती त्याला खायला घेऊनच चाललेली असते. त्याच वेळी आता समोरून अस्मिता आणि त्याचबरोबर प्रिया या दोघीही येत असतात. जशी जशी सायली ही अर्जुनच्या रूमकडे येत असते ना, तसा तसा अर्जुनला आता भास होत असतो की माझ्या मिसेस सायली माझ्याकडे येत आहेत. तेव्हा तो उठून उभा राहतो आणि हळूहळू तो सायलीकडे चाललेला असतो. तर आता सायली सुद्धा बाहेर असते आणि तिला अर्जुनचा सारखाच भास होत असतो. अर्जुनला आता खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची कळीच आता खुललेली असते, कारण सायली त्याच्या जवळ येत असते आणि त्याला तसा भास होत असतो. आता सायली अर्जुनच्या रूमचं दार उघडणार असते. तेवढ्यातच आता तेथे अस्मिता आणि प्रिया या दोघीही येतात आणि त्या दोघीही आता सायलीला तिथे अडवतात. प्रिया मात्र आता थोडी फोनमध्ये बिझी होते. तोपर्यंत अस्मिता म्हणते तू कुठे चालली आतमध्ये, तिथे आमच्या अर्जुनची रूम आहे आणि हे पॅटीस तू कुणासाठी आणलेस, दे चल मला पटकन, मला भूक लागली आहे. असं म्हणून ते दोन्हीही पॅटीसचे डिश आता ती हातात घेते. इकडे आता अर्जुन हा दार उघडतो. सायली मात्र तेथेच उभी असते. अर्जुनला असं वाटतं की सायली माझ्या समोरच उभी आहे. तर अस्मिता आता म्हणते की जा पटकन, तुझं काम करून घे, तू निघ बरं. सायली आता तेथून जाते. तर अर्जुनचा आता भ्रमनिरास होतो. त्यामुळे आता प्रिया ही त्याच्याकडे पाहतच राहते आणि आता हसतच अर्जुनकडे पाहत असते. त्यावेळी अर्जुन मात्र आपला चेहरा पाडूनच उभा असतो. त्याच वेळी आता समोर अस्मिता असते. मग आता अस्मिताला म्हणतो अस्मिताई तू इथे. तेव्हा अस्मिता म्हणते कुणीतरी मेलंय असं तोंड पाडून तू का उभा आहेस अर्जुन, अरे जा ना तिकडे कार्यक्रमामध्ये जरा सहभागी हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की होतोय ना मी सहभागी, मी कुठे असं तोंड पाडून बसलोय. ती म्हणते सकाळपासून मी पाहतीये तुझं आपलं असंच चालू आहे. तेव्हा तो म्हणतो तसं काही नाहीये. त्यावेळी आता अस्मिता म्हणते प्लीज तू ये ना संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी. मग तो आपला रागातच जरा दरवाजा लावतो आणि आतमध्ये बसतो. तर अस्मिता आणि प्रिया सुद्धा चेहरा पाडून तेथून जातात. इकडे नंदिनी रूममध्ये असते. तेव्हा पार्थ हा बाहेर उभा असतो. त्याला नंदिनीला गिफ्ट द्यायचं असतं आणि केसांचा ब्रोच घेऊन तो हातात तसाच उभा असतो. त्याचवेळी जीवा तेथे जातो आणि विचारतो काय रे दादा, माझ्यासाठी घेऊन आलास का. तेव्हा पार्थ म्हणतो नाही रे, नंदिनीसाठी आहे. मग जीवा म्हणतो तुला ना सगळं शिकवावं लागेल आता मला, असं म्हणून तो पटकन पार्थला आतमध्ये ढकलतो. नंदिनी आता तेथे असते. तेव्हा येऊ का आता, पार्थ असं विचार. नंदिनी आता हो असं म्हणते. तर पार्थ म्हणतो मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय, हे पहा. तेव्हा तो आता केसांचा ब्रोच तिला दाखवतो. तेव्हा ती म्हणते खूप सुंदर आहे, असं म्हणून ती तिच्या केसात आता तो ब्रोच घालण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला काही जमत नाही. तेव्हा पार्थ आता स्वतः तिच्या केसांमध्ये तो ब्रोच लावतो आणि मग त्यानंतर म्हणतो खूप सुंदर दिसतो. एवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि त्या दोघांकडे पाहतच राहतो. तेव्हा पार्थ आता एकदम शांत होतो आणि म्हणतो मी काहीच पाहिलं नाही, असं म्हणून तो डोळ्यांवर हात ठेवतो. बाहेर आता काव्य आलेली असते. ती म्हणते की हा मूर्खच आहे, काय गरज होती याला आतमध्ये जाण्याची. इकडे आता शारदाच्या डोळ्यात पाणी येतं, कारण आता नंदिनी तिच्या सासरी जाणार या विचाराने तिला अगदी कसं तरी होत असतं. तेवढ्यातच प्रतिमा, त्याचबरोबर कल्पना आणि मानिनी या तिघीही येतात. तेव्हा आता मानिनी ही शारदाला समजावते, हे पहा तुमची लेक माझी झाली आहे, आता तुम्ही काळजी करू नका. तेव्हा आता शारदा तिच्या लहानपणीच्या सर्व आठवणी सांगू लागते की कशा प्रकारे मी माझ्या नंदिनीला सांभाळलंय, अगदी भातुकलीच्या खेळापासून तिला जपलंय मी. आणि ती ते जेव्हा खेळ खेळायची ना तेव्हा मला म्हणायची आई मी तुला चपाती लाटून देते म्हणून. मग मानिनी म्हणते टेन्शन घेऊ नका, मी अगदी माझ्या लेकीप्रमाणे तिला जपेन. मला 3 मुलं आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय का मी मुलीला प्रेम देणार नाही म्हणून. माझी सून नाही तर ती माझी मुलगीच आहे.
पुढे मानिनी म्हणते योग्य जोडी जुळणं महत्त्वाचं असतं. पुढे सगळं काही आपोआपच होतं. तेव्हा प्रतिमा सारखी आता अर्जुनकडे पाहते आणि म्हणते खरं आहे, योग्य जोडी जुळणं महत्त्वाचंच असतं आणि योग्य जोडी ही जुळलीच पाहिजे. त्याचवेळी आता कल्पनाला प्रतिमाच्या बोलण्याचा हा रोग समजतो. त्यामुळे कल्पना आता प्रतिमाला विचारते काय झालं. तेव्हा प्रतिमा म्हणते काही नाही, मलाही तन्वीची खूपच काळजी असते असं आता प्रतिमा म्हणते. मग त्यानंतर कल्पना म्हणते कसं आहे ना, आपल्या दोन्हीही जोड्या अगदी योग्य आहेत. त्यानंतर दुसरीकडे आता जीवा म्हणतो दोघांची सर्वजण वाट पाहतायत, चला बरं पटकन की मी बाहेर जाऊन कडी लावून घेऊ. त्यावेळी आता पार्थ म्हणतो अरे जीवा तुझं काय चाललंय. मग आता जीवा म्हणतो अरे प्रेमात पडल्यानंतर असंच होतं. असं म्हणून तो काव्याकडे आता पाहतो आणि एकदम शांत होतो, अगदी इमोशनल होतो आणि म्हणतो की आपली आवडती व्यक्ती जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर बाकी सगळं जग अगदी आउट ऑफ फोकस होऊन जातं. आपल्याला फक्त आणि फक्त तिचं हसू दिसतं. तर काव्या पुढे हसत असते. पुढे जीवा म्हणतो आपल्याला फक्त आणि फक्त तिचा चेहरा दिसतो आणि ती जर रुसली तर तिचे गाल कसे रसगुल्ल्यासारखे फुगलेले दिसतात ते आपल्याला आठवतं. तो अगदी असं भावूक होऊन बोलत असतो. त्याच वेळी आता पार्थ आणि नंदिनी हे दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि इशारा करतात की हा असा काय बोलतोय. मग आता पार्थ म्हणतो तू कुणाकडे पाहून बोलतोस रे. तेव्हा जीवा म्हणतो कुणाकडे नाही. तर काव्या पटकनच तेथून बाजूला होते जेणेकरून पार्थ आणि नंदिनीला दिसू नये ना यासाठी. मग आता मी तुमच्या दोघांसाठीच हे बोललो असं म्हणून जीवा विषय टाळतो आणि बाहेर जातो. तर दुसरीकडे आता रम्या ही एकदम शांत होते. तेव्हा प्रिया विचारते काय झालं. तेव्हा माझी आई म्हणतीये नंदिनीपासून लांब राहा असं रम्या सांगते. तेव्हा तुझ्या आईचं काही ऐकू नको, वेगळा काहीतरी प्लॅन कर असं प्रिया म्हणते. त्यानंतर आता रम्या म्हणते हो करते मी काहीतरी प्लॅन असं म्हणून त्या दोघीही आता लगेच एक साथ राहून प्लॅन करू लागतात. तर बाहेर आता आरू ही अगोदर मानिनी आणि विक्रमला स्टेजवर बोलवते. ते दोघेही स्टेजवर येतात आणि भन्नाट असा डान्स करतात. अगं हिमा माझ्या प्रेमा गाण्यावर ते दोघेही खूप छान असा डान्स करतात. तेव्हा घरातील सर्वजण त्या दोघांकडे लेकाच्या लग्नाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो आणि म्हणून ते दोघे खूप छान असा डान्स करतात. इकडे नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता पुढची जोडी असते ती कल्पना आणि प्रताप या दोघांची. तेव्हा हृदय वसंत फुलताना या गाण्यावर ते दोघेही भन्नाट असा परफॉर्मन्स देतात आणि खूप छान असं नाचतात. तेव्हा आता सर्वांना खूपच आनंद होतो. पूर्णाजी या जोरात टाळ्या वाजवतात. अस्मिता प्रतिमा हे सर्वजण खुश असतात. अर्जुन मात्र नाराजच असतो. तर आता मित्रांनो महा एपिसोडचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.